सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज खांडे महानवमी। मागील 9 दिवसापासून नवरात्री निमित्त सर्वत्र देवपूजा, नामस्मरण, आदि विधी, लीळा चिंतन मंथन इत्यादी धार्मिक विधी, धर्मविधी मठ मंदिर आश्रमामधून साधू संत उपदेशी आपापल्या घरी परंपरेप्रमाणे करीत होते। आजचा हा नवमीचा दिवस, खांडे महानवमी। या खांडे महानवमी दिवसाला महानुभाव पंथामध्ये अत्यंत महत्व आहे। आजच्या या महानवमीच्या दिवशी उपदेशी सकाळीच गावाच्या बाहेर शेतामध्ये जातात, आपली घरची देवपूजा घेऊन शेतामध्ये जातात। गावाच्या बाहेर शेतामध्ये झाडाखाली देवपूजा मांडतात, स्वयंपाक करतात, उपहार, आरती, प्रसाद वंदन, नामस्मरण अशा प्रकारचे विधी दिवसभर करतात आणि सायंकाळी परत घरी येतात। ही परंपरा महानुभाव पंथामध्ये आजही पाळली जाते। सांप्रत शहरीकरण सर्वत्र झालेलं असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये उपदेशी वर्ग मात्र ही परंपरा वर्षानुवर्षे पाळत आलेले आहेत, आजही पाळतात। आणि म्हणून या महानवमीच्या दिवशी गावाच्या बाहेर जाऊन दिवसभर शेतामध्ये किंवा गावाबाहेर असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन किंवा आश्रमामध्ये जाऊन दिवसभर देवपूजा, प्रसाद वंदन, उपहार, आरती, नामस्मरण असे विधी सर्वत्र आजही केले जातात। ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे। ही परंपरा हिंसे निमित्त विजय करणे या लीळा चरित्रातील लीळेवरून सुरू झालेली आहे। हिंसे निमित्त विजय करणे ही हिवरळी येथील लीळा आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हिवरळी येथे वास्तव्यास असताना नवमीच्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाईसांना म्हणतात की बाई, आज खांडे महानवमी आहे। आज देवतांचा नगरामध्ये सर्वत्र मुक्त संचार होतो, देवतेला बळी दिल्या जातात प्राण्यांचे, आणि सर्वत्र हे हिंसेचं वातावरण असतं। आणि म्हणून हे नगराबाहेर विजय कीजेल। हिंसा वर्ते तिये स्थानी महात्म्य असो नये। ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी महात्म्यांनी राहू नये।
आणि म्हणून तयारी करा, नगराबाहेर जायचं आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाईसांना आज्ञा करतात. अजूनही स्वामी पुढे सांगतात की बाई, रात्री देवता आमच्याकडे आज्ञा मागण्यासाठी आल्या होत्या आणि आम्ही त्यांना नगरात येऊन संचार करण्याची आज्ञा दिलेली आहे, म्हणून आता हे नगराबाहेर विजय कीजेल, आपल्याला नगराबाहेर जायचं आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आज्ञा होते. आणि बाईसा तयारी करतात आणि मग हिवरळी नगराच्या बाहेर नागाविहीर, एक बारव आहे नागाविहीर नावाची, आणि तिथे येतात. बाईसा त्या बारवेच्या एका रवणीवरती देवासाठी आसन अंथरतात. देव त्या आसनावरती स्थानापन्न होतात आणि इकडे बाईसा देवासाठी पाणी गरम करायला लागतात. सकाळच्या वेळेचा हा म्हणजे सकाळची वेळ आहे आणि बाईसा तिकडे व्यापारामध्ये व्यस्त असतात. इकडे बारवे मधून जलदेवता बाहेर येतात. श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणावरती मस्तक ठेवून दंडवत करतात. डोईवरच्या केसांनी श्री चक्रधर प्रभूंचे श्रीचरण झाडतात आणि आज्ञा मागतात की हे प्रभो, नगरामध्ये आम्हाला साधक भोग देत आहेत, बळी देत आहेत, तर आम्हाला नगरात जाण्याची आपण आज्ञा द्यावी. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांना आज्ञा देतात आणि मग त्या देवाची आज्ञा घेऊन हिवरळी नगरामध्ये जातात. हिवरळी हे त्यावेळेचं नाव आहे. आजचं या हिवरळीचं नाव जालना असं आहे. आणि जालना नगरीमध्ये ह्या देवता निघून जातात. बाईसा व्यापार करता करता त्यांना हा बोलण्याचा संवादाचा आवाज येतो आणि त्या देवाला विचारतात, बाबा, हा गजंबू काहीसा, हा बोलण्याचा आवाज कस काय येतो, कस काय आला आवाज हा? त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की बाई, या बारवे मधील जलदेवता आमच्या दर्शनाला आल्या होत्या, आज्ञा घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांना आम्ही नगरात जाण्याची आज्ञा दिली आणि त्या आमचं दर्शन घेऊन नगरात गेलेले आहेत. बाईसांना मोठं आश्चर्य वाटतं की ह्या देवता देवाची आज्ञा घेऊन जातात आणि आपल्याला दिसल्या का नाहीत. त्या विचारतात बाईसाबाई देवाला की बाबा, त्या मला कशा दिसल्या नाहीत. तेव्हा देव म्हणतात की बाई, ह्या देवता आपलं रूप इतरांना दिसू देत नाहीत, लपवून ठेवतात. मग बाईसाबाईंचं समाधान होतं आणि मग त्या ठिकाणी मग देवाची आराधना होती, पूजा होती, गुरुळा बिडा होतो. दिवसभर देव तिथं नागाविहीर या बारवेच्या जवळ बारवेवरती थांबतात आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर श्री चक्रधर प्रभू परत हिवरळी नगरामध्ये जाण्यासाठी निघतात, जालन्यामध्ये. आणि पुन्हा त्या देवता नगरामध्ये भोग घेऊन, लोकांनी दिलेला प्राण्यांचा बळी, त्या बळीचा भोग घेऊन त्या देवता परत बारवेकडे येत असतात आणि रस्त्यामध्ये पुन्हा देवाचं त्या दर्शन घेतात आणि त्या देवता पुन्हा बारवेकडे निघून जातात. असं लीळा चरित्रामधील हिंसे निमित्त विजय करणे या लीळेमध्ये हे वर्णन आलेलं आहे.
अत्यंत महत्त्वपूर्ण ही लीळा आहे। महानुभाव साधक, भिक्षुक, वासनिक या सर्वांचा जो आचार धर्म आहे, त्या आचार धर्माचं फार मोठं तत्व या लीळेमध्ये सांगितलेलं आहे। हिंसे निमित्त विजय करणे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भक्तिजनांना चारही युगामध्ये हिंसा अधर्म आहे असं सांगितलेलं आहे। चहुयुगी हिंसा अधर्म। हिंसा न करावी। मुंगीची सुद्धा हिंसा करू नये। तुमचे मुंगी रांड न व्हावी असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तिजनांना निरोपण करतायत। चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे। मानसिक हिंसा सुद्धा होऊ नये, शारीरिक हिंसा घडू नये, सूक्ष्म जंतूंची ही हिंसा होऊ नये असा कडक आचार धर्म सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तिजनांना निरूपण करतात। हे महानुभाव पंथाचा हा आचार धर्म फार महत्वाचा आणि कडक असा आचार धर्म आहे। अहिंसा। श्री चक्रधर प्रभू म्हणतात, स्वतःकडून आपल्याकडून हिंसा तर घडूच नये, परंतु जरी एखाद्या भूमीवर हिंसा घडलेली असेल, प्राण्यांची हिंसा घडलेली असेल, पशुपक्ष्यांची हिंसा घडलेली असेल, मनुष्याची हिंसा घडलेली असेल, तर तेथील वातावरणामध्ये साधकाने थांबू नये, कारण त्यामुळे साधकाच्या मनोअवस्थेवरती विपरीत परिणाम होऊन कठोरता येण्याचा संभव असतो आणि मग हळूहळू साधक पतित होण्याचा संभव असतो। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू स्वतःच ह्या नियमाचे पालन करून सर्वांनाच हा संदेश देतात की आम्ही ईश्वर अवतार आहोत। 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आमच्या आज्ञेत या सृष्टीचं कार्य करतात। आम्ही सर्व समर्थ आहोत, तरीही आम्ही जिथे हिंसा होते तिथे थांबत नाहीत। हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असो नये। जिथे हिंसा होते तिथे महात्म्याने थांबू नये। हा आचार धर्म आम्ही स्वतःच प्रथम आचरणात आणला। खांडे महानवमीच्या दिवशी आम्ही ज्या ठिकाणी ज्या नगरामध्ये हिंसा होते त्या नगराच्या बाहेर निघून गेलो। आम्ही हा आचार याच्यासाठी केला की जीवांना या आचरणाचा मार्ग दिसावा। म्हणून हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असो नये हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जालना येथील हिंसे निमित्त विजय करणे या लीळेमधून भक्तिजनांना, सर्वांनाच ज्यांना आपल्या उद्धाराची तळमळ आहे अशा अधिकारी जीवांना सूचित केलेलं आहे, दिशा दिलेली आहे। आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये, परमेश्वर भक्तीमध्ये भिक्षुक वासनिक आजच्या या खांडे महानवमीच्या दिवसाला अत्यंत महत्त्व देतात। आणि ग्रामीण भागामध्ये असलेले उपदेशी साधू संत गावाबाहेर जातात विजनामध्ये आणि तिथे दिवसभर ईश्वराचं नामस्मरण, देवदेव पूजा, प्रसाद वंदन
यात काळ घालवितात. जिथे मठ आहेत, मंदिरे आहेत, तिथे जातात आणि मंदिरामध्ये देवपूजा, प्रसाद वंदन, जाऊन वंदन करायला मिळतं. हे प्रसाद वंदन, देवपूजा असते, ते देवपूजा सोडलेली असते, ते प्रसाद वंदन करतात. आणि प्रसाद वंदन केल्यानंतर जे बाहेर हिंसेचं, देवता पूजा विधीचं, विधी विधानाचे जे तामसिकता निर्माण झालेली असते, ती तामसिकता प्रसाद वंदन केल्यामुळे सत्व अंतःकरणामध्ये सत्व येतं. आणि म्हणून आजच्या या महानवमीच्या दिवशी पूर्ण पंथामध्ये भिक्षुक वासनिक प्रसाद वंदन करण्यासाठी घराच्या बाहेर पडत असतात. आजचा हा खांडे महानवमीचा दिवस म्हणजे प्रचंड न पाळत मानला जातो. देवतांचा मुक्त संचार असतो. अशा या प्रसंगी देवपूजा, नामस्मरण, प्रसाद वंदन हे साधकांनी केलंच पाहिजे, अशी आपली परमेश्वर धर्मातली ही परंपरा आहे. ती परंपरा आजही सर्वत्र पाळली जाते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.